हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, सद्गुरु जोग महाराज की, माऊली सद्गुरु सखाराम महाराज की जय। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता। शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाकान्तगण्डस्थलाङ्गं, जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते। या श्लोकाचा पदच्छेद असा आहे, अस्माकं तु विशिष्टाये तान् निबोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते। या श्लोकाचा अन्वय असा आहे, हे द्विजोत्तम, अस्माकं तु ये विशिष्टा, मम सैन्यस्य नायकः तान् निबोध, ते संज्ञार्थं तान् ब्रवीमि। आता अर्थ असा आहे की हे द्विजोत्तम म्हणजे हे ब्राह्मण श्रेष्ठा, जे आमच्या पक्षातील जे प्रमुख आहेत त्यांना समजून घ्या। आपणाला समजण्यासाठी माझ्या सैन्याचे जे नायक आहेत ते मी सांगतो आहे। भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः, अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च। याचा पदच्छेद असा आहे, भवान भीष्मः च कर्णः च कृपः च समितिञ्जयः, अश्वत्थामा च विकर्णः यः तथा एव सौमदत्तिः। याचा अन्वय असा आहे, भवान च भीष्मः च कर्णः च समितिञ्जयः, कृपः अश्वत्थामा च विकर्णः च तथा एव सौमदत्ती। याचा अर्थ असा आहे, आपण स्वतः आणि पितामह भीष्म, तसंच कर्ण आणि संग्राम विजयी कृपाचार्य, आणि त्याचप्रमाणे अश्वत्थामा, विकर्ण आणि सौमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा, म्हणजे या दोन श्लोकाच्या आधी म्हणजे जवळजवळ 6व्या श्लोकापर्यंत पांडव सैन्याचं वर्णन केलं। म्हणजे दुर्योधन हा
द्रोणाचार्याच्या जवळ आला आणि द्रोणाचार्याच्या जवळ आल्यानंतर सुरुवातीला पांडवाचं सैन्य त्या ठिकाणी त्या पांडव सैन्याचं वर्णन केलं आणि पांडव सैन्याचं वर्णन केल्याच्या नंतर मग दुर्योधन आचार्यांना म्हणतो आहे की आता माझं जे सैन्य आहे किंवा आमचं जे पक्ष आहे, आमच्या पक्षातील जे मुख्य सैनिक आहे तेही तुम्ही त्यांना समजून घ्या असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता स्वतःच्या सैन्याविषयी समजून घ्या म्हणजे इथं शब्द असा वापरला की निबोध मे. आणि पांडवाच्या सैन्याच्या संबंधामध्ये बोलत असताना पांडवाचं सैन्य ते पहा असं बोललेलं आहे. पश्य म्हणजे पहा. स्वतःच्या सैन्याच्या संबंधात निबोध असा शब्द टाकला. तिसऱ्या श्लोकात दुर्योधन पश्य म्हणतो आणि या ठिकाणी निबोध असं म्हणतो का? कारण पांडवाचं जे सैन्य आहे ते समोर आहे आणि समोर असल्यामुळे त्यांना दाखवण्यासाठी पश्य हे पद त्या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि कौरवाचं जे सैन्य आहे ते द्रोणाचार्याच्या पाठीमागे आहे. कौरवाच्या सैन्याकडे द्रोणाचार्याची पाठ आहे म्हणून पाहण्याचे न सांगता ते समजून घेण्याकरता निबोध हे पद त्या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की निबोध म्हणजे तुम्ही हे समजून घ्या. पांडव सैन्यातले समजून घेतल्यानंतर आता आमच्या सैन्यात जे नायक आहे ते तुम्ही समजून घ्या. आता आमच्या दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगी ऐक सांगी जाती. दुर्योधन आता त्या ठिकाणी द्रोणाचार्याजवळ बोलतो आहे की आता आमच्या दळी नायक, आता आमच्या जे सैन्यात जे पुढारी आहेत, नायक आहेत, जे रूढवीर सैनिक, जे प्रसिद्ध आहेत, शूर आहेत, योद्धे आहेत, ते प्रसंगी ऐक सांगे जाते. त्यांचे हे नावे प्रसंगापुरते या ठिकाणी सांगते तर तुम्ही ऐका. रूढ म्हणजे सर्व प्रसिद्ध आहेत. जे रूढ वीर सैनिक, रूढ म्हणजे सर्व प्रसिद्ध जे वीर आहे, सैनिक आहेत, ते प्रसंगात त्याचे नाव तुम्ही आता या ठिकाणी ऐका. सगळ्यांचे नावं मी या ठिकाणी आता सांगत बसणार नाही. प्रसंगानं थोडेफार उद्देश एक दोन्ही दाई दती बोलवणे आणि तुम्ही आधी करुणी मुख्य जे. तर तुम्ही आधी करुणी मुख्य जे, तुम्ही ज्याचे आधी आहात म्हणजे प्रमुख अजे तुम्ही, म्हणजे तुम्ही प्रमुख धरून जे जे काही पहिल्या प्रतीचे योद्धे आहेत म्हणजे तुम्ही प्रमुख आहात असं त्या ठिकाणी दाखवायचं आहे का? आपण मागेही बोलून आलो की भीष्माचार्याला त्या ठिकाणी सेनापतीपद दिलं म्हणून द्रोणाचार्य नाराज होऊ नये म्हणून त्यांना समजावण्याकरता, मान देण्याकरता म्हणून दुर्योधन असं बोलत आहे की तुम्ही प्रमुख आहात, तुम्ही आधी करुणी मुख्य जे, तुम्ही ज्याचे आधी करून आहे म्हणजे प्रमुख आहात असे जे मुख्य आहेत, असे मुख्य जे योद्धे आहेत त्यापैकी एक दोन फक्त दिग्दर्शनासाठी म्हणून सांगून टाकतो. उद्देश एक दोन्ही जाई जती बोलवणे. तुम्ही आधी करुणी मुख्य जे. उद्देश म्हणजे वर्णनार्थ किंवा दिग्दर्शनार्थ आणि जाई जती बोलवणे म्हणजे बोलले जातात, जे प्रमुख असे बोलले जातात. आणि कोण आहे त्या प्रमुखामध्ये? त्या प्रमुखामध्ये कोण आहे? मग त्याचं पुढे वर्णन केलेलं आहे की हा भीष्म गंगानंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, रिपुगज पंचाननू कर्णवीरू. आता या पुढच्या ओळीमध्ये दोन योद्ध्याची नावे घेतलेली आहेत की जे प्रमुखमध्ये गणल्या जातात. त्यामध्ये पहिलं नाव आहे ते भीष्माचार्याचं. त्या भीष्माचार्याच्या संबंधात श्लोकामध्ये फक्त भीष्म असं पद आहे. पण त्या भीष्माचार्याचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराज तोंड भरून भीष्माचार्याचं वर्णन करताना बोलता हा भीष्म गंगानंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, की जो आपल्या पराक्रमाने तळपणारा असा जणू तेजस्वी सूर्यच आहे असा तो गंगापुत्र भीष्म आहे. आणि रिपुगज पंचाननु कर्णवीरू म्हणजे शत्रुरूपी गजाचा जो शत्रू केवळ सिंहच असा असणारा शूर कर्ण आहे.
भीष्माचं आणि कर्णाचं त्या ठिकाणी केलेलं हे वर्णन आहे. तर भीष्माच्या संबंधात हा भीष्म गंगानंदनू म्हटलेला आहे. गंगानंदनू म्हणजे भीष्म हे गंगेचा पोरगा आहे, म्हणजे गंगा देवीचा पुत्र आहे, म्हणून भीष्माचार्यांना गंगानंदनू असं म्हटलेलं आहे. या भीष्माचार्याचं चरित्र थोडक्यातमध्ये असं आहे की पूर्वी इक्ष्वाकू नावाचा एक सूर्यवंशी राजा होता, आणि त्या इक्ष्वाकू राजाला जो मुलगा झाला त्याचं नाव आहे महाभीष. आणि हा महाभीष नावाचा जो या इक्ष्वाकूचा पोरगा आहे तो सागराचा अवतार होता. आणि या महाभीषाने 100 असे अश्वमेध यज्ञ केले, आणि 100 अश्वमेध यज्ञ करून तो पुढे स्वर्गलोकाला गेला, स्वर्गाला प्राप्त झाला, स्वर्गाची त्याला प्राप्त झाली. आणि एकदा तोच महाभीष राजा ब्रह्मदेवाला भेटायला गेला, आणि ब्रह्मदेवाला भेटायला गेलेला हा महाभीष त्या ठिकाणी हा गेलेला असताना तिथं गंगाही आली होती. आणि भीष्माच्या दर्शनाला आलेला आहे गंगा दर्शन करत असताना तेवढ्यात वाऱ्याचा एक मोठा झोत आला, आणि काय झालं, त्या वाऱ्यामुळे त्या गंगेच्या अंगावरचा जो पदर आहे तो थोडा सरकला. तिच्या अंगावरचा पदर सरकलेला पाहून तिथं बसलेले जे बाकीचे लोक होते, देवता लोक होते, त्या सगळ्यांनी मान खाली घातली. पण हा महाभीष राजा क्षणभर त्या ठिकाणी न लाजता गंगेकडे एकटक पाहत राहिला, आणि गंगाही त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. एवढ्या भरसभेमध्ये त्याने न लाजता तिच्याकडे पाहिलं, आणि गंगेने त्याच्याकडे पाहिलं. यांनी त्या ठिकाणी दोघंही लाजले नाहीत, लज्जा सोडली सभेमध्ये. म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला रागाला, आणि ब्रह्मदेवाने शाप दिला की तुम्ही दोघंही त्या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये जन्म घ्याल. आणि इकडे वशिष्ठाची जे कामधेनू गाय होती तिचं नाव नंदिनी असं होतं. त्या वशिष्ठाची नंदिनी अशी कामधेनू चोरल्याबद्दल अष्टवसूंनाही त्या ठिकाणी वशिष्ठांनी शाप दिला होता की तुम्ही मानव योनीला प्राप्त व्हाल, किंवा मानव योनीमध्ये तुम्हाला जन्म घ्यावा लागणार आहे, असा शाप दिला. आणि असा शाप त्या अष्टवसूला भेटल्यानंतर ते वसू गंगेच्या जवळ गेले, आणि गंगेला म्हणाले की आम्हाला तू जन्माला घाल, आणि आम्हाला जन्माला घातल्यानंतर आम्हाला लगेच त्या ठिकाणी नदीत टाकून दे, जेणेकरून आम्ही त्या ठिकाणी नदीत मृत्यू पाहून परत या ठिकाणी देवलोकामध्ये येऊ. म्हणून गंगेनं त्या ठिकाणी त्या वसूंना सांगितलं काही हरकत नाही, पण गंगेनं एक अट मांडली. गंगा म्हणाली की त्या जे काही अष्टवसू आहे त्यामध्ये 7 जणांना मी गंगेच्या प्रवाहामध्ये सोडेल, टाकेल, पण एकाला मात्र टाकणार नाही. का? कारण जो मुख्य अष्टवसूपैकी मुख्य वसू आहे त्यानं हे कामधेनू पळवले असल्यामुळे त्याला अनेक वर्ष या भूलोकामध्ये त्याला राहावं लागणार आहे. कमी दिवसानं त्याचं ते हे होणार नाही, म्हणून अनेक वर्षापर्यंत त्याला या मृत्यूलोकात राहणार लागणार आहे. आणि शिवाय माझा जो पती आहे तो पती निपुत्रिक म्हणून त्या ठिकाणी राहणार नाही, आणि किंवा तो तसा राहिलेला मला थोडा त्या ठिकाणी आवडणार आहे, म्हणून मला ते इष्ट नसल्यामुळे मी एक मुलगा टाकणार नाही, असं गंगेनं त्या अष्टवसूला सांगितलं. आणि पुढे हाच महाभीष नावाचा जो राजा आहे हा महाभीष पुढे शंतनू झाला. आणि शंतनू झाला, आणि जी गंगा होती, आता शंतनू झालेला हा जो महाभीष राजा आहे तो एक दिवस गंगेवर आला, आणि गंगेवर आल्यानंतर त्यानं पाहिलं की त्या गंगेच्या लाटेतून एक सुंदर अशी स्त्री बाहेर आली. त्यानं पाहिलं ती साक्षात गंगाच होती. आणि पाहिल्यानंतर ते दोघांची नजरानजर झाली,
आणि शंतनूला असं वाटलं की ही स्त्री आपल्याला भेटली पाहिजे. म्हणून शंतनू राजानं त्या गंगेकडे अशी इच्छा प्रगट केली की मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. म्हणून गंगेनं सांगितलं काही हरकत नाही, तुला जर माझ्याशी विवाह करायचा असेल तर मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. म्हणे काय? म्हणे माझ्या कुठल्याही कार्यामध्ये तू मला कधी अडथळा आणायचा नाही, किंवा मी काही केलं तरी तू असं म्हणायचं नाही की हे तू असं का करत आहेस. आणि असं जर तू म्हणशील तर त्या दिवशी मी तुझ्याजवळून निघून जाईल. कुठल्याही कार्याबद्दल तुम्हाला अडथळा असेल किंवा हटकशील की हे का केलं तू, त्या दिवशी मी तुला सोडून चालली जाणार. आणि या अटीवर शंतनूनं त्या गंगेशी विवाह केला. आणि पुढे तिला 7 पुत्र झाले. पहिला पोरगा झाला, तिनं तो गंगेच्या प्रवाहामध्ये सोडला. पण शंतनू तिला विचारू शकला नाही की हा मुलगा तू का सोडला, कारण अट तशी टाकली होती, भीती होती ही आपल्याला सोडून देईल. दुसरा मुलगा झाला, तोही तिनं गंगे सोडला. तिसरा झाला, तोही गंगेला 7 पोरं तिनं त्या गंगेच्या प्रवाहामध्ये सोडली. आणि 7 पुत्र गंगेच्या प्रवाहामध्ये सोडल्यानंतर तिला पुढे जो पोरगा झाला तो 8वा पोरगा. त्या 8व्या पोराचं नाव होतं देवव्रत. आणि तो पोरगा झाल्यानंतर शंतनूला असं वाटलं की हा 8वा पोरगा ही गंगेत सोडेल. म्हणून शंतनूनं तिला हटकलं की 7 पोरं आतापर्यंत तू पाण्यामध्ये सोडले तरी मी तुला काही म्हटलो नाही, पण हा 8वा पोरगा मी तुला सोडू देणार नाही. आणि 8वा पोरगा सोडू देणार नाही म्हणून त्या ठिकाणी गंगा म्हणली काही हरकत नाही, हा 8वा पोरगा जर तुम्हाला पाहिजेत असेल ना काही हरकत नाही, पण काही दिवस हा पोरगा माझ्याजवळ राहील. आणि ज्या दिवशी आता विद्याभ्यास पूर्ण होईल मी हा पोरगा तुमच्याकडे आणून देईल. आपली अट काय होती की माझ्या कोणत्याही कामामध्ये आपण अडथळा आणता कामा नये, किंवा हे तू का केलं असं विचारता कामा नये. पण आज तुम्ही मला हटकल्यामुळे आज मी तुमच्याजवळ राहू शकत नाही असं म्हणून गंगा तिथून निघून गेली. आणि गंगा निघून गेली आणि गंगा निघून गेल्यानंतर त्या मुलालाही सुद्धा घेऊन गेली. पुढे त्या देवव्रताचं विद्याभ्यास पूर्ण झाला. एक दिवस हा शंतनू राजा तिथं आला आणि गंगेवर आल्यानंतर त्यानं पाहिलं की आपल्या या विद्येच्या सामर्थ्यावर त्यानं गंगेचा प्रवाह अडवलेला आहे. कोण असेल हा गंगेचा प्रवाह अडवलेला? म्हणून शंतनू तिथं गेला, तेवढ्या तिथं गंगा प्रगट झाली आणि गंगेनं सांगितलं हा तुमचाच पोरगा आहे आणि आता याचा विद्याभ्यास पूर्ण झाला म्हणून हा पोरगा मी आता तुमच्या स्वाधीन करत आहे. म्हणून देवव्रताला स्वाधीन केलं शंतनूच्या आणि गंगा तिथून निघून गेली. देवव्रत राहू लागला शंतनूसोबत. आणि एक दिवस हा शंतनू राजा त्या गंगेवर आले असताना त्या शंतनूनं कोळ्याच्या कन्येला म्हणजे सत्यवतीला त्या ठिकाणी पाहिलं. आणि कोळ्याची कन्या असणारी ती सत्यवती तिच्याशी विवाह करावा अशी इच्छा त्याच्या मनामध्ये प्रगट झाली. पण तिनं अशी अट टाकली की मी तुझ्याशी विवाह करते, पण तुला आधीच एक मुलगा आहे, पुढे चालून जर तो या राज्याला वारस लागला तर माझ्या मुलाला कुठून राज्य देणार, म्हणून मी त्या ठिकाणी लग्न करणार नाही. तिनं अट टाकली होती की ते राज्य माझ्या मुलाला भेटलं पाहिजे. आणि शंतनूनं मनात विचार केला देवव्रताला आपण सोडून कसं त्या ठिकाणी राज्य हिला याच्या मुलाला द्यायचं. पण मनात ती इच्छा होती तिच्याशी विवाह करण्याची. तिच्याशी विवाह करण्याची इच्छा आहे म्हणून त्या ठिकाणी तिच्या स्मरणात शंतनू झुरू लागला, तब्येत खालावू लागली. म्हणून देवव्रतानं विचारलं बाबा काळजी का करता? त्यावेळेस शंतनूनं सांगितलं की अशी अशी गोष्ट आहे, मला त्या कोळ्याच्या कन्येशी विवाह करायचा आहे, पण अट अशी आहे तिची की जर मला राज्य पूर्ण माझ्या मुलाला भेटत असेल तर मी लग्न करेल. देवव्रतानं सांगितलं काही हरकत नाही बाबा, चला तुमचं लग्न मी लावून देतो. म्हणून त्या ठिकाणी तो आला आणि त्यानं सांगितलं माझ्या बापाशी तू लग्न कर. तिनं सांगितलं लग्न करेल, पण हे राज्य तुला जर मिळालं तर, किंवा पुढे चालून तुझ्या मुलानं त्याच्यावर हक्क दाखवला तर.
त्यावेळेस देवव्रतानं सांगितलं, म्हणे मी लग्नच करणार नाही, आजन्म ब्रह्मचारी राहील, अशी त्या ठिकाणी प्रतिज्ञा घेतली. म्हणून तेव्हापासून या देवव्रताचं नाव भीष्म असं पडलं होतं. आणि असे हे भीष्माचार्य गंगेचा मुलगा असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं वर्णन करत असताना माऊलीनं फार तोंड भरून केलं की हा भीष्म गंगानंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, की जो आपल्या पराक्रमाच्या बळावर जणू काही त्या ठिकाणी तेजस्वी असा सूर्यस्त तळपत आहे, असा तो गंगापुत्र भीष्म या सैन्यामध्ये मुख्य आहे, प्रमुख आहे, सेनापती आहे. रिपुगज पंचाननु कर्णवीरू, आणि ज्याला शत्रुरूपी गजाचा जो शत्रू आहे असा तो सिंह, जणू सिंह शोभत आहे असा कर्ण, तोही या आपल्या याच्यामध्ये आहे, सैन्यामध्ये. कोण आहे कर्ण? कर्ण हा अंग देशाचा राजा आहे. कर्ण हा कुंतीला कुमार अवस्थेमध्ये झालेला मुलगा आहे. कोण आहे कुंती? कुंती हे सूरसेनाची मुलगी आहे आणि वासुदेवाची बहीण आहे, सख्खी बहीण आहे वसुदेवाची. आणि याच कुंतीचं पूर्वीचं मूळचं जे नाव आहे तिचं नाव होतं पृथा. म्हणून पृथा असणारी वसुदेवाची बहीण, सूरसेनाची मुलगी. सूरसेन आणि कुंतभोज दोघं मित्र म्हणून त्या ठिकाणी सूरसेनानं आपली मुलगी कुंती भोजाला दत्तक म्हणून दिली. आणि दत्तक म्हणून दिली म्हणून ते कुंती भोजाकडे राहू लागली. कुंती भोजानं तिचं लालन पालन केलं, तिला मोठं केलं आणि मोठं केलं आणि तिला त्या ठिकाणी नाव दिलं कुंती. कुंती भोजाच्या नावावरून तिचं नाव कुंती असं पडलं. आणि कुंती ही कुंती भोजाची फार लाडकी मुलगी होती, म्हणून लाडकी असणारी अशी ती कुंती. लहान असताना त्या कुंती भोजाकडे एकदा दुर्वास आले आणि या कुंतीनं दुर्वासाची सेवा केली, म्हणून दुर्वास त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि त्या दुर्वासाने कुंतीला 6 मंत्र दिले होते. कारण दुर्वास हे त्रिकालज्ञ होते. पुढे पंडू राजाला त्या ठिकाणी शाप मिळणार आणि याला मुलं होणार नाहीत, म्हणून हे मंत्र तिला तिथं उपयोगी येतील म्हणून 6 मंत्र दिले होते. सांगितलं ज्यावेळेस तुला काम पडेल त्यावेळेस या 6 मंत्राचं आवाहन करायचं. त्या त्या देवतेचा तो मंत्र, म्हणून वायुदेवाचा, सूर्याचा, असे मंत्र दिले होते, इंद्राचा. म्हणून त्या मंत्रापासून तुला मुलं होतील असं सांगितलं. आणि आता हे कुंती थोडी लहान असल्यामुळे, बालवयामध्ये असल्यामुळे तिनं एक प्रयोग करून पाहिला आणि एका मंत्राचं तिनं आव्हान केलं. तो मंत्र सूर्याचा. मंत्र उच्चारला, आव्हान केलं सूर्याचा. तो मंत्राचं आव्हान केल्याबरोबर सूर्यदेव तिथं प्रगट झाले. घाबरली ती कुंती आणि सूर्यदेवानं सांगितलं की तुला मी आता मुलगा देऊन जाणार आहे. तर ते घाबरले की माझी अजून कौमार अवस्था आहे, अशा अवस्थेत जर मला मुलगा झाला तर लोक मला नाव ठेवतील, माझं कौमार्य नष्ट होईल. सूर्यानं सांगितलं तुला कुठल्याही प्रकारचं कौमार्य नष्ट होणार नाही. म्हणून सूर्यापासून कुंतीला जो मुलगा झाला त्याचं नाव आहे कर्ण. हा जन्माला येतानाच कवच कुंडल घेऊन सोबत आला होता. असा दिव्य, असा तेजस्वी असणारा कर्ण जन्माला आला. आणि आपल्याला झालेला हा मुलगा आपल्या कौमारावस्थेला बाद येऊ नये, आपल्याला कोणी नावं ठेवू नये म्हणून कुंतीनं त्या कर्णाला पेटीमध्ये टाकलं आणि ती पेटी सोडून दिली. आणि सोडून दिलेली ती पेटी पाण्याच्या प्रवाहामध्ये सोडली आणि ती पुढे अधिरथाला प्राप्त झाली. अधिरथाची पत्नी होती राधेय. या दोघांनी ती पेटी उघडली, अधिरथ आणि राधेय. राधा आणि अधिरथ अशा दोघांनी ती पेटी उघडली. त्यात बालक निघालं आणि त्या लहान पोराचा त्या ठिकाणी त्या दोघांनी सांभाळ केला, अधिरथ आणि राधेनं. आणि दोघांनी सांभाळ केला आणि त्याला मोठं केलं
म्हणून त्याला अधिरथ किंवा त्या कर्णाला राधेय असंही सुद्धा म्हटल्या जाते. असा कर्ण हा फार उदार होता. किती उदार! कर्णाचं औदार्य फार होतं. म्हणजे उदार जर म्हटलं तर कर्णाचं नाव समोर येते. औदार्य देऊनी कर्णा हाती, म्हणजे कर्णाच्या ठिकाणी उदारता होती. असा उदार असणारा कर्ण. इंद्राच्या लक्षात आलं की पुढे चालून आपला जो मुलगा अर्जुन, त्या अर्जुनाच्या राज्य जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी इंद्रानं गुप्त रूपामध्ये येऊन कर्णाकडे कवच कुंडल दान मागितले आणि अंगावरचे कवच कुंडले काढून दिली इंद्राला. का? कारण इंद्राला माहीत होतं कवच कुंडल जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्णाला मारणं अशक्य आहे. म्हणून कवच कुंडल इंद्राला दान केली. असा हा कर्ण फार उदार होता. आणि त्याचं वर्णन या ठिकाणी केलं की असा असणारा तो कर्ण रिपुगज पंचाननू असं म्हटलेलं आहे त्याला, कर्णवीरू. आणि हे काय साधे आहेत काय? एक एक कसा आहे, किती बलाढ्य आहे त्याचं वर्णन केलं. आमच्या या सैन्यामध्ये दुर्योधन म्हणतो एक एकाचं सामर्थ्य किती आहे. एक एकाचेनी मनोव्यापारे हे विश्व होय संहारे, तर कृपाचार्यन पुरे एकलाच. अहो हे माणसं असे एक एक माणूस असा आहे की जसा तुकोनी घेतले मोती जसे, म्हणजे असं निवळक निवळक प्रमुख आहे ते, की एक एकाचेनी मनोव्यापार विश्व होय संवरे. याने दुस्त मनात संकल्प जरी केला, मनात इच्छा जरी निर्माण केली की जग संपून टाकायचं आहे, नाश करून टाकायचा आहे, तर त्यांच्या केवळ त्या संकल्प मात्रेनं, इच्छा मात्रेनं हे जग नाश पावेल एवढं सामर्थ्य एका एकामध्ये आहे. त्यामध्ये हा कृपाचार्यनं पुरे एकलाची, म्हणजे हे एकटे कृपाचार्यच पुरणार नाहीत का? हे बाकीचे तर जाऊ दे, पण एकटे कृपाचार्यच काफी आहेत असं म्हणून कृपाचार्याचं इथं वर्णन केलं. म्हणून या ठिकाणी हे जे मुख्य आहे त्यामध्ये कृपाचार्य कोण होते? कृपाचार्य द्रोणाचार्याच्या पूर्वी भीष्मानी कौरव पांडवांना सर्व प्रकारचं शिक्षण देण्याचं काम हे कृपाचार्याकडे सोपवलं होतं. आणि कृपाचार्याची जी बहीण होती कृपी, ते द्रोणाचार्याची पत्नी, आणि कृपाचार्य चिरंजीव होते. 7 चिरंजीव आहे, त्यामध्ये कृपाचार्य चिरंजीव आहे. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश्च बिभीषण, कृप परशुरामश्च सप्तैते चिरंजीवन, त्यामध्ये कृपाचार्य. म्हणून असे हे कृपाचार्य. तो कृपाचार्यनं पुरे कलाची. आणखी कोण आहे? एथ विकर्ण वीरू आहे. हा अश्वत्थामा पैल आहे आणि याचा आडदरू सदावा एक कृतांत म्हणे. हा विकर्ण वीर आहे. या ठिकाणी विकर्ण योद्धा आहे. आणि तो पलीकडे पहा बाजूला कोण? तो बाजूला अश्वत्थामा पहा. अहो हे दोन कसे आहेत माहीत आहे का? यांचा धाक प्रत्यक्ष यमही मनात बाळगतो. यमालाही यांचा धाक पडतो असे आहे ते दोघं जण. याचा विकर्ण आणि अश्वत्थामा, यमालाही त्यांचा धाक पडतो. यांचा आडदरू सदावा एक कृतांत म्हणे. काळाला यांचा धाक पडतो अशी आहे ते. विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ होता. आणि ज्या वेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं त्यावेळेस हा विकर्णच एक त्या ठिकाणी उभा राहून म्हणत होता की द्रौपदी आमची दासी नाही, आम्ही तिला जिंकलेलं नाही, असं भर सभेमध्ये उठून हा सांगत होता विकर्ण. हा धर्मानं वागणारा होता विकर्ण. असा हा विकर्ण होता. आणखी कोण होतं? समितिंजयो सौमदत्ती.
हां नाही, आणखी त्यामध्ये विकर्ण तर होताच, पण अश्वत्थामा पहिल पाहिजे. पुढे तो अश्वत्थामा आता. अश्वत्थामा कोण होता? द्रोणाचार्याचा मुलगा. हाही चिरंजीव आहे असा असणारा हा अश्वत्थामा, तोही या ठिकाणी अश्वत्थामा पहिल पाय. त्याच अश्वत्थाम्यानं द्रौपदीचे 5 पोरं त्या ठिकाणी झोपेत असताना मारले, शिबिराला आग लावून दिली, आणि जो दृष्टद्युम्न होता त्यालाही सुद्धा झोपेत मारलं होतं. असा अश्वत्थामा पहिल पायी. याचा अर्थ सदाव आहे कृतांतमणी. आणखी समितिंजय सौमदत्ती असे अनेकही बहुत हाती, दयाची या बळाने ती धाताईने. आणखी कोण आहे म्हणे? समितिंजय आणि सौमदत्ती दत्त असे आणखी पुष्कळ वीर आहेत की ज्यांच्या सामर्थ्याचं मोजमाप ब्रह्मदेवालाही सुद्धा कळत नाही. जयाचे बळामिती, धात्यांच्या बळाची गणना त्या ब्रह्मदेवालाही कळत नाही की यांच्या ठिकाणी किती बळ आहे. असं वर्णन त्या ठिकाणी करतो. समितिंजय म्हणजे युद्धात जय प्राप्त करून घेणारा, त्याला समितिंजय म्हटलेला आहे. 8व्या श्लोकामध्ये समितिंजय हा शब्द कृपाचार्याचं विशेषण आला आहे, आणि या ओवीत सौमदत्तीचं विशेषण घ्यावं लागते. तर महाभारतात समितिंजय नावाचा कोणी योद्धा नाही, हे त्याचं विशेषण आहे समितिंजय. मग असा असणार तो समितिंजय. आणि सौमदत्ती म्हणजे काय? दत्त म्हणजे भूरिश्रवा, तोही या सभेमध्ये आहे. असे बरेच आहे. अन्येच बहव शूरा मदर्थे त्यक्तजीवितः नाना शस्त्रप्रहरणा सर्वे युद्ध विशारदः. अन्येच पदच्छेद पायाचा. अन्येच बहव शूरा मदर्थे त्यक्तजीवितः नाना शस्त्रप्रहरणा सर्वे युद्ध विशारदः. अन्वय असा आहे, अन्येच बहव शूरा मदर्थे त्यक्तजीवितः नाना शस्त्रप्रहरणा सर्वे युद्ध विशारदः. दुसऱ्या आणखी पुष्कळ शूरवीर अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी युक्त माझ्यासाठी प्राण देण्यास तयार झालेले सर्वही युद्धकलेत प्रवीण आहेत. सर्वे युद्ध विशारदः असा शब्द टाकला. युद्ध विशारदः, जसं मृदंगात विशारद असतात, गायनामध्ये विशारद असतात, तसं हे युद्धामध्ये विशारद आहेत, म्हणजे युद्धकलेत प्रवीण आहेत. जे शस्त्रविद्या पारंगत, मंत्र अवतार मूर्त, हो का जे अस्त्रदात येतून रूढ. जे शस्त्रविधानात निष्णात अजय, जे अस्त्रमंत्राचा मूर्तिमंत अवतार, आणि काही अस्त्रे, जे काही अस्त्रे आहेत ना, ती सगळे यांच्यापासूनच त्या ठिकाणी प्रचारात आलेली आहेत. हो का जे अस्त्रदात येतून रूढ, यांच्यापासूनच प्रचारात आली ती अस्त्र. हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रताप अंगी, परी सर्व प्राणी मजची लागी आरायली असते. हे अप्रतिमल्ल जगी, हे या जगामध्ये बिनजोड योद्धे आहेत की यांना जोडच नाही. अप्रतिमल्ल जग, जोडच नाही. आणि किती योद्धे? पुरता प्रताप अंगी, यांच्या अंगात भरपूर असं प्रताप म्हणजे शौर्य आहे. परी पण सर्व प्राणी मदची लागी आरायले असते, पण हे सारे वीर जीवाभावाने मलाच विकलेले आहेत. जीवाभावाने मलाच विकलेले आहेत. कसे विकले मला? जीवाभावाने सगळा जीवभाव त्याने मलाच कसा त्या ठिकाणी समर्पित केला? पुढे दृष्टांतानं सांगितलं, पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनीन स्पर्शे, आणि मी सर्वस्वया तैसे सुबटाशी. जसं ज्याप्रमाणे पतिव्रतेचं मन हे पतीशिवाय इतरांना स्पर्शच करत नाही, त्याप्रमाणे
या महायोद्ध्यांना मीच सर्व काही म्हणजे जीव की प्राण आहे. मी सर्वस्व या तैशे सुबटाशी. पतिव्रतेचं हृदय जसं पती वाचून कोणाला स्पर्शच करत नाही. पतिव्रता म्हणजे पतीची सेवा करणारी स्त्री. मनाभावापासून पतीची जी सेवा करते, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची गा. पतीची या मतानुसरोनी ते पतिव्रता. आणि अशी पतिव्रता स्त्री ते पतीशिवाय दुसऱ्याला कोणाला स्पर्शच करत नाही. पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती. सर्व भावे पती ध्यानी मनी. दुसऱ्याची स्तुती देखील ते त्या ठिकाणी ऐकत नाही, कारण तिच्या मनामध्ये सर्व भावानं त्या ठिकाणी पतीच भरलेला असतो. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. पतिव्रते करता पतीच प्रमाण आहे. म्हणून त्या ठिकाणी पतिव्रतेचा उत्कट प्रेमातही सुद्धा तरतम भाव आपल्याला दिसून येतो. पतिव्रतेच्या उत्कट प्रेमातही तरतम भाव दिसून येतो, कमी जास्तपणा दिसून येतो. 3 प्रकार पतिव्रतेची इथं करता येतील आपल्याला. 1, पती मेल्यानंतर जिवंत राहून खऱ्या पतिव्रत्याने काळ व्यतीत कंठणारी स्त्री किंवा काळ कंठणारी स्त्री. पती मेल्यानंतरही जिवंत राहते ते, पण व्रताच्या बळावर ते त्या ठिकाणी जीवन व्यतीत करते. दुसरी अशी आहे की पती मृत झाला असता त्याच्याबरोबर सती जाणारी. आणि तिसरी पतिव्रता अशी आहे की पती मरतात जिचे प्राणोत्क्रमण होते ती स्त्री. म्हणजे असा तरतम भाव यामध्ये आहे. आठवणी एका उडी घाली म्हणे तुका. किंवा पतिव्रते जिने भ्रताराच्या वर्तमाने. अशा पद्धतीनं पतिव्रता स्त्रीला जसा पती प्रमाण असतो, दुर्योधन म्हणतो की तसे ह्या योद्ध्यांकरता मी जीव की प्राण आहे. पतिव्रतेचे हृदय दैसे पती वाचोदीन स्पर्शे मी सर्वस्व या तैशे सुबटाची. आपुलिया काजाचे निपाळे देखती आपुले जीवित थोकडे. ऐशे निरवधी चोखडे स्वामी भक्त. आपल्या काजाच्या निपाळे. आमच्या कार्याच्या मानाने ते आपलं प्राणही सुद्धा त्या ठिकाणी अल्पन तुच्छ समजतात. देखती आपुले जीवित्व थोकडे. स्वतःचं प्राण त्या ठिकाणी कमी लेखतात. ऐशे निरवधी चोखडे स्वामी भक्त. असे जे निश्चिम उत्तम स्वामी भक्त हे आहेत सगळी होती. झुंदती कुळकनी जाणती कळे कीर्ती शिजिती. हे बहु असो क्षात्र नीती येथोनिया. झुंदती कुळकनी जाणती म्हणजे लढाईतील जे कौशल्य आहेत ते हे जाणतात. आणि कळे कीर्ती शिजिती म्हणजे युद्ध कलेसाठीच म्हणजे कीर्तीसाठीच हे जगतात. हे बहु असो शास्त्रनीती येतो नाही. हे बाकीचं जाऊ द्या, फार काय सांगावं. यांच्यापासूनच क्षत्रिय धर्म उत्पन्न झालेला आहे. कीर्तीशी जिती म्हणजे कीर्ती करता म्हणजे लौकिकासाठी जगतात किंवा कीर्तीला यांच्यामुळेच त्या ठिकाणी जीवन लाभलेलं आहे असे आहे. म्हणून ऐशे सर्व परिपुरते वीर दळिया मुते. आता काय गणू याती अपारे. असे सर्व प्रकारचे वीर आमच्या सैन्यामध्ये आहेत. पण आता याची गणती काय करू. हे एवढे असंख्य आहेत म्हणजे एवढेच भरपूर आहेत. असे तर अपार आहेत. आता किती जणांचं वर्णन करावं. फार आहे. सर्व प्रकारचे वीर आमच्या सैन्यात आहेत. काय याची गणना करावी. आता मी काय गणती करू. असे असंख्य आहेत असं दुर्योधन सांगतो आहे. आणि असं दुर्योधन या ठिकाणी सांगून आता पुढच्या श्लोकापासून म्हणजे पुढच्या श्लोकामध्ये पांडव आणि कौरव या 2 सैन्यात तुलना त्या ठिकाणी करतो दुर्योधन.
की आमची सेना कशी आणि आमच्या सेनेपुढे पांडवाची सेना कशी. आणि असं म्हणून पांडव सेनेची त्या ठिकाणी दुर्योधन निंदा करतो आणि आपल्या सेनेचं त्या ठिकाणी गुणगान गातो द्रोणाचार्यापुढे. ते पुढच्या श्लोकापासून त्या ठिकाणी तो पांडव आणि या कौरव दोन सेनेतील तुलना त्या ठिकाणी करतो. त्याचं वर्णन हे पुढच्या श्लोकापासून आहे, ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सद्गुरु दोग महाराज की जय. माऊली सद्गुरु सकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवी हे निवाग्यज्ञ तोषावे. तोषोने मद द्यावे पसाय दानही. जे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे दळो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर दावो. विश्वस्वधर्म सूर्य पावो. जो जे वांछेल तो ते लावो प्राणी दातो. वर्षत सकळ मंगळ ईश्वर निष्ठांची मांडियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतू तया भूता चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोके. भजिलो आदिपुरके अखंडित आणि ग्रंथोपजीवे. विशेष लोके दृष्टादृष्टविजयी व्हाविधी. एतमने विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.